आज मला इतके ऑर्डर होत्या की माझ्या पुऱ्या महिन्याचा पगार मला आज एकाच दिवशी मिळणार होता आणि ह्याच्यामध्ये माझ्या 3 किलोच्या ऑर्डर कॅन्सल पण झालं कारण की माझ्याकडे जागाच नव्हती केक ठेवायला. आणि प्रत्येक केक इतका सुंदर आहे ना की आय होप सगळ्यांना आवडेल. आणि हा जो केक होता मॅमनी मला जसं सांगितलेलं तसंच मी बनवलेला. त्यांना केकचं डिझाईन आणि बॅनर ॲड पाहिजे होतं, ते मी ॲड केलेलं आणि केकची डिझाईन तर त्यांनी मला पाठवलेली. आणि जी सेकंड ऑर्डर होती ती मला डोंबिवलीवरून होती आणि मला हा केक डिलिव्हरी पण करायचा होता. तर मॅमनी जसा फोटो पाठवलेला तसंच मी सेम बनवलेला. आणि जी माझी थर्ड ऑर्डर होती ती माझ्या दिघ्याची कस्टमरची होती. त्यांच्या बेबीचा बड्डे होता तर त्याने मला तेव्हाच ते मला बोलले की मला माझ्या ॲनिव्हर्सरीला पण तुझ्याकडून केक हवा आहे. तेव्हाच त्यांनी केक बुक केला होता. त्यानंतर मी निघाली डिलेवरीला आणि खूप पाऊस होता तर मी रिक्षानेच गेले होते. आणि हा जो आमच्या लाडक्या बहिणींचा केक आहे तर त्यांनी मला सांगितलेलं मला मराठीमध्ये कारभारी असं नाव आहे, बाकी तुला वाटेल तसं बनव. आणि ही जी ऑर्डर आहे ती मला माझीवाड्यावरून आलेली, तर मॅम स्वतः आलेल्या घ्यायला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही माझी मोठी ऑर्डर होती जी की 5 किलो बटरफ्लाय थीममध्ये होती. आणि मॅमचं आणि माझं 1 महिन्यापासूनच बोलणं चाललेलं की कसा केक हवा आहे, बटरफ्लाय छोट्या छोट्या गोष्टीवरून आम्ही खूप डिस्कशन केलं होतं. आणि फायनली किती सुंदर बनला आहे, खूप आवडला आणि तिकडे सगळ्यांना आवडला. आणि छान झालं सेलिब्रेशन. आणि ही होती बड्डे गर्ल, तर क्यूट दिसत होती, मस्त झालं सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतर आम्ही निघालो आमच्या घरी. आणि आता दुसऱ्या दिवशीच्या केकची तयारी करायची होती कारण की दुसऱ्या दिवशी पण खूप ऑर्डर होत्या. अँड थँक्यू फॉर वॉचिंग.